सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवडणूक 7 फेब्रुवारी रोजी होत आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जिल्ह्यासाठी आमचा जाहीरनामा खरं वचननामा असतो आणि तो वचननामा आम्ही काढलेला आहे आणि त्या वचननाम्याच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर जात आहोत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमच्या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये 15 जिल्हा परिषद निवडणुका आणि त्यासाठी असलेल्या पंचायत समिती सगळ्या निवडणुका आम्ही लढवत आहोत। एकूण 44 सीट आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या मतदारसंघामध्ये लढवत आहोत। खरं तर आपण बघित असाल की जिल्हा परिषदच्या माध्यमातून काय कामं होतात, गेली 2.5 वर्ष आणि आता जवळजवळ 1.5 वर्ष, 4 वर्ष सध्याचे आमदार असतील, पालकमंत्री असतील, यांच्या पक्षाकडे आहे। परंतु या 4 वर्षामध्ये काय कामं झाली आपण बघितलं की जलजीवनची विषयाची जी कामं होती जी जिल्हा परिषदच्या पाणी पुरवठा माध्यमातून ग्रामपंचायतच्या स्तरापर्यंत या ठिकाणी कामं होत आहेत। या जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने एकही काम पूर्ण झाले नाही, अनेक कामाला निधी अपुरा आहे आणि त्यामुळे या 4 वर्षामध्ये जी कामं सुरू झाली होती, जो आराखडा आम्ही मंजूर केला होता त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या सत्ताधाऱ्यांनी एकही काम पूर्ण केलं नाही। त्यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जी प्राथमिक आरोग्य केंद्र 38 प्राथमिक आरोग्य आहेत आणि ती जिल्हा परिषदच्या माध्यमातून चालवली जातात। जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाकडून त्या 38 पैकी फक्त 4 आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर आहेत, 34 आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर या ठिकाणी नाही आहेत। त्याचबरोबर आपण बघित असाल की रक्त सिंधू योजना जी पहिली बांधा ते चांदा होती, नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही ती मंजूर करून घेतली आणि रक्त सिंधू योजनेचे जवळजवळ 150 कोटी रुपये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी या योजनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी मंजूर केले होते। त्यातले ते पैसे मंजूर झाल्यानंतर दुर्दैवाने उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदावरून गेल्यानंतर ते 150 कोटीतलीच कामं या ठिकाणी मंजूर झाली आणि काल या नवीन सरकारनंतर ती योजना पूर्णपणे बंद झालेली आहे। त्या योजनेतनं दशावधी कलाकारांना योजना होत्या, गाड्या होत्या, त्याचबरोबर शेतीची अवजारं होती, पिकाला मदत होती, SRA पद्धतीने भात लागवड या ठिकाणी मदत होती, कुक्कुट पालनाला होती, पशुपालनाला होती, बकरी पालनाला योजना होती। त्या संपूर्ण योजना गेल्या 1.5 वर्षामध्ये बंद झाल्या आहेत। आज आपण बघितलं की सत्ताधारी जे आमदार आहेत ते आज फिरतायत निवडणुकीसाठी मात्र त्यांनी 1.5 वर्षात या योजनेकडे डुंकून बघितलं नाही आणि ही योजना पूर्णपणे बंद झालेली आहे आणि जे जिल्हाधिकारी कार्यालयात बांधा ते चांदा योजनेचं ऑफिस होतं ते सुद्धा बंद झालेलं आहे। आणि आज आपण बघितलं की जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा गावागावात बंद होत चाललेल्या आहेत। या संदर्भात एक मोठा मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता। त्या मोर्चावेळी पालकमंत्री असं म्हटलं होतं की आम्ही यावर स्टे देऊ पटसंख्येचा, ती पटसंख्या कधीच स्टे झाला नाही, त्या आता शाळा हळूहळू बंद होणार आहे। त्याचबरोबर डीएड आणि बीएडांना सुद्धा जे होते त्यांना सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्ही ज्यावेळी शाळेत घेऊ, परंतु त्या डीएड बीएडच्या एकही लोकांना या ठिकाणी शाळेमध्ये घेण्यात आलं नाही। आज आपण बघितलं की जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण करण्याची जबाबदारी सुद्धा आहे। आडारी MIDC सुद्धा 4 वर्षात सुरू झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे। दुर्दैवाने त्यांच्यापेक्षा दुर्दैव एक आहे की जिल्हा बँकेतनं जवळजवळ 12,000 अर्ज आले, प्रत्येकाकडनं 1,800 रुपये घेण्यात आले, 1,700 का 1,800 रुपये घेण्यात आले आणि ही निवडणुकीची आश्वासन देऊन ही निवडणुकी आश्वासन दिलं नाही की ह्या आपण निवडणुकीनंतर करणार आहोत। 2 निवडणुका झाल्या, त्यांच्या दुर्दैवाने ह्या निवडणुका पुढे गेल्या 6 महिने, म्हणजे जवळजवळ फेब्रुवारी मार्च मध्ये जी भरती प्रक्रिया सुरू झाली होती ती अजूनही भरती प्रक्रिया 7-8 महिने, म्हणजे जुलैमध्ये जी भरती प्रक्रिया सुरू झाली ती अजूनही 7-8 महिने भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही। त्यामुळे आमच्या जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या ह्याच्यावर हे केलेले आहेत। आज VR ODR रस्ते आहेत जे आम्ही मुख्यमंत्री सडकमधनं या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री असतील किंवा इथले आमदार असतील एकही रस्ता मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडकमध्ये एकही रस्ता या 3 वर्षामध्ये मंजूर केला नाही वस्तुस्थिती, त्यामुळे अनेक रस्ते खराब झालेले आहेत। बजेटचा एकही पैसा गेल्या 1.5 वर्षात या जिल्ह्यासाठी मिळाला नाही, त्यामुळे आपण बघितलं की ग्रामीण भागातील सगळे रस्ते खराब झालेले आहेत। आज सगळीकडे विरोधक MRGS जी योजना आहे त्या योजनेमध्ये MRGS योजनेत अनेक कामं होते, विहिरीवर होत्या, रस्त्यावर होते, पाण्यावर होत्या, परंतु आता अशा जाचक नीती केलेल्या आहेत की त्यातनं MRGS एकही काम पूर्ण नाही। त्याने गेल्या 6 महिन्यात वर्षभरात एकही काम MRGS सुरू झालं नाही आणि त्यामुळे या जिल्हा परिषदमध्ये गेले काही लोकांची सत्ता गेले अनेक वर्ष आहेत, तेच लोक या ठिकाणी येत आहेत आणि त्या लोकांना खरं तर एक सक्षम विरोधक असला पाहिजे। सक्षम विरोधक आम्ही सत्ताधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सर्वांच्या माध्यमातून जिल्ह्यातील जे लोक आमचे जे निवडणुकीत उतरले आहेत
ते निष्ठावंत लोक आहेत आणि त्या निष्ठावंत लोकांना स्वाभिमानी जनतेने साथ द्या असं आमच्या वचननाम्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मार्फत जनतेला आणि मतदारांना आव्हान आहे. तुम्ही विकास झाला नाही असं म्हणताय, सरकारने विकास करत नाही म्हणताय, मात्र तुमचे सहकारी सतीश सावंत यांनी काल विकासाला साथ देण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करतो. नाही, सतीश सावंतांची विकासाची व्याख्या काय असेल हा प्रश्न आहे. कारण 5 वर्ष सत्तेत असताना त्यांना काय विकास हे झाला होता आणि आज ते काय करतायत हा खरं तर त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. परंतु सतीश सावंतांनी काय विकास बघून प्रवेश केला हे त्याला मी भेटल्यावर विचारणार आहोत. एक आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीच्या सोडून शिंदे गटाचे लोक सांगतायत खासगी की आम्हाला निधी मिळाला नाही म्हणून, आम्हाला निधी मिळत नाही म्हणून. आज आपण बघित असाल की 2.5 वर्षापूर्वी म्हणजे 4 वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक झाली, त्यावेळी त्यांचं स्टेटमेंट तेच होतं की ग्रामपंचायतीला आमची ग्रामपंचायत तर विकास निधी आपण देणार नाही. नगर परिषदेची निवडणूक झाली, नगर परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचं स्टेटमेंट हेच होतं की आपल्या विचाराचे काय नगर परिषद निधी देणार नाहीत. आज इथे उपनगराचे आमचे माजी आमदार त्यांना विचारलं की मालवण कुडा नगरपालिकेमध्ये कुठला निधी आला, सत्तांतर झाल्यानंतर कुठला निधी आला, मालवण आता या शहरामध्ये जे निधी झाले त्यात कुठला निधी आला, आज ग्रामपंचायतीच्या ज्या जमिनी तुमच्याकडे गेल्या त्यातला किती निधी, कोणता निधी आला. त्यामुळे निवडणुका आल्यात की फक्त आणि फक्त लक्ष विचलित करायचं आणि दिलेली आश्वासनाला हरताळ पाडायचं काम या पालकमंत्र्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्याविरुद्ध जनतेच्या मनामध्ये आक्रोश निर्माण होईल. जिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेचं युनिट निकामकडे असल्याचं निलेश राणेंनी टीका केली आहे. तुम्ही जी टीका केली होती की आमचा विरोध भाजपला नाही तर राणे कुटुंबाला आहे, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना नाही, खरं तर आमचा विरोध जिल्ह्यातले काम करणाऱ्या लोकांविरुद्ध पक्षविरुद्ध नाही. पण राणे समोर तर तेच वेगळे पक्ष असले तरी तेच उमेदवार काय आहेत. संतोष साटुलेकर असू देत, सुनील गाडीकर असू देत, संजय पडते असू देत, हे तेच उमेदवार, महेश सारंग असू देत, मोठ्या सावंत असू देत, तळेकर असू देत, मिलिंद नाईक असू देत, तेच उमेदवार गेल्या अनेक निवडणुकांमध्ये का हा प्रश्न आहे. आणि त्या निवडणुकीमुळे त्या लोकांना काहीतरी संधी मिळेल, त्यामध्ये त्या लोकांचा ठेकेदारी असते. त्यामुळे त्या लोकांच्या ह्या पक्ष बदलले, 3 पक्ष बदलले तरी तेच उमेदवार आणि त्यामुळे अशा लोकांच्या विरोधात आम्ही जनतेला आवाहन करतो आणि जनतेला आम्हाला प्रतिसाद देतो. याच्यामध्ये भ्रष्टाचारापासून सुंदर जिल्ह्याबद्दल वाचवण्यासाठी मतदारांना आवाहन करतात. काल निलेश राणेंनी असं म्हटलं की गेल्या 70 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या गावात भ्रष्टाचार झालाच नाही, आता भ्रष्टाचार झाला नाही. आपल्याला माहिती, आपल्या माध्यमात सांगतो की जिल्हा परिषदच्या भरती घोटाळ्यामध्ये 121 लोकांची भरती होती आरोग्य सेवकांची. त्यामध्ये भरती घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून वृत्तपत्रामध्ये मोठी बातमी आली. जिल्हा परिषदच्या ज्या बांधकाम केलं नाही अशा बांधकामाचं सुद्धा बिल काढण्याची सुद्धा तक्रारी पावशी ग्रामपंचायतीमध्ये जिथे बिलच म्हणजे कामच झालं नाही, बिलं काढलेली आहेत आणि त्यामुळे भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं झालेली आहेत. काही ठेकेदार आपण बघित असाल की स्पॉन्सर घेऊन ठेकेदारांना काम अडवण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं. त्यामुळे जिल्हा परिषदेची ठेकेदार आणि भ्रष्टाचारातून वगळण्यासाठी आम्हाला साथ देतो. मिनी विधानसभा म्हणून या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीचे पाहिलं जात शेवटच्या टप्प्यात प्रचार आलाय. कसा प्रतिसाद तुम्हाला लोकांकडून, कारण शिवसेना भाजपचे 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 18 जवळपास पंचायत सदस्य होते, तुम्हाला कसा प्रतिसाद? नाही, खरं तर कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये जे काय बिनविरोध निवडून आहे ते कणकवली मतदारसंघातले 95% आहे. या मतदारसंघामध्ये हे प्रमाण 0 आहे. परंतु आज ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्या लोकांनीच ऐन टायमाला हे केल्यामुळे ऐन निवडणुकीच्या वेळी त्यामुळे या ठिकाणी आम्हाला मार बसला. परंतु जिल्ह्यातली जनता सक्षम आहे. जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे की 25 लाख 50 लाख रुपये घेऊन मतदारांना उमेदवारांना मागे घेण्यासाठी कणकवली सक्सेस झालं. आमच्या प्रत्येक उमेदवाराकडे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक जबाबदारी सांगतो, जिल्हा परिषद पंचायतीच्या प्रत्येक उमेदवाराकडे 25 लाख 50 लाख रुपये घेऊन लोक गेले होते. परंतु आमच्यातला एकही उमेदवारांनी मागे घेतले नाही. आज आपण बघताय की गेले 1.5-2 वर्ष हा प्रवेश केला, तो प्रवेश केला सांगून असून सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाबरोबरच त्यांची लढाई का होते याचा तुम्ही खरं आत्मविश्वास परीक्षण केलं पाहिजे. आज निवडणुकीमध्ये कुडाळातील मालवणातील स्वाभिमानी जनता आमच्या पाठीशी असेल आणि या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणे पंचायत समिती दोन्ही पंचायत समितीवर भगवा पडतो.